शरीर व मन सुदृढ राखण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्वत्र योग प्राणायामाचे कार्यक्रम होत असताना गडचिरोलीच्या शासकीय जलतरण तलावात जलयोग करून हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला। स्थानिक कॉम्प्लेक्स परिसरातील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परिसरातील शासकीय जलतरण तलावात जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांच्या मार्गदर्शनात जलयोग उपक्रम आयोजित करण्यात आला होता। पत्रकार संघाचे अध्यक्ष, वन विभागाचे मानद वन्यजीव रक्षक तथा योग अभ्यासक मिलिंद उमरे यांच्या मार्गदर्शनात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व योग अभ्यासक प्रशांत वाघरे तसेच मत्ते इंगळे, प्रज्वल मेश्राम, यश उंदीरवाडे यांच्यासह इतर योगप्रेमींनी जलतरण तलावाच्या पाण्यात विविध प्रकारची आसने केली। यात वृक्षासन, ताडासन, मंडूकासन, पद्मासन, शवासन, धनुरासन अशी विविध प्रकारची आसने तसेच प्राणायामही करण्यात आले। या उपक्रमासाठी बाळू रामटेके, रामदास जराते तसंच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केलं। जलयोग म्हणजे पाण्यात केलेली योगासने आणि प्राणायाम आहे। पाण्याच्या आधारामुळे शरीर हलकं होते आणि योग करणं सोपं जाते। जलयोगामुळे सांधे व स्नायूचा उत्तम वापर होऊन आरोग्य सुधारते। गुडघेदुखी, कंबरदुखी, संधिवात असणाऱ्यांना जलयोग अधिक लाभदायक आहे। पाण्यात ध्यान सुद्धा लवकर लागते। लहान मुलं, गरोदर महिला, वृद्ध व्यक्ती सगळेच जलयोग सहज करू शकतात। जलयोगामुळे शरीर सुदृढ व लवचिक होते अशी माहिती या प्रसंगी योग अभ्यासक मिलिंद उमरे यांनी दिली।